तुम्ही एक खूप सुंदर टप्प्यावरती मुलाखत दिली, की एक यशाचा टप्पा असताना एक असे दिवस येतात, की ते सगळं पालटून जातं, आपण बदलतो. जेव्हा आयुष्यातला वाईट काळ सुरू झाला, मग तुम्ही अल्कोहोलिक झालेला असू शकतो किंवा काम नसणं असं असा सगळा जो काळ सुरू होता, तेव्हा इंडस्ट्रीनं काय केलं? साथ दिली, मजा बघितली, बदनामी केली, पॉलिटिक्स केलं, नेमकं तुमच्यासोबत काय झालं? नाही कसं आहे बघा, तेव्हा खरं तर कळतं की तुमची माणसं कोण आहेत आणि दुसरी माणसं कोण आहेत. कळलं का? काही लोक फक्त लांबून मजाच बघत राहिली. काही लोक तर नको त्या गोष्टी पसरवायला लागले आणि ऑब्व्हियसली त्याचा परिणाम होतो. हा काय आपला हिंदी इंडस्ट्री नाही आहे की कुछ भी चलता है असं नाही. इकडं काय बोलतो हो, हा त्याला भलतं सांगणार, हा त्याला भलतं सांगणार, हा त्याला भलतं सांगणार, अशा प्रकारे मग तुमची निगेटिव्ह पब्लिसिटी होत जाते. पण खरं जे आपले जे जवळचे लोक असतात त्यांनाच माहिती असतं. इनफॅक्ट मी तर म्हणतो तुमच्या घरातले असतात ना, ते खरे तुमचे जज असतात. कळलं का? त्यांच्या लेखी काय होतं, हा रोज डे नाईट पितो, पण माझ्या घरच्यांना माहिती की अरे हा पितच नाही आहे, हा कधीतरी प्यालेला सापडला आहे कोणाला तरी. कळलं का? पण ते पसरत गेलं. 2011 साली महेश मांजरेकर जे इंटरनॅशनल अवॉर्ड होतात त्यांचे, त्याचं नाव होतं मिफ्टा अवॉर्ड्स. ओके, मिफ्टा, ते आता मिक्टा झालं आहे. मिफ्टा, तर पहिलं ज्यांचा सीझन जो होता दुबईला, तर त्यासाठी माझी सिलेक्शन झालं होतं. मी, भाऊ कदम वगैरे अशी बरीच मंडळी होती. भाऊला तेव्हा कोणी ओळखायचं नाही. मी तेव्हा त्याच्या लेकी, भाऊच्या लेकी मी तेव्हा स्टार होतो. दुबईला मी एकच असा कलाकार होतो ज्याने दारूला स्पर्शही केला नाही. एकमेव कलाकार होतो. बाकी जे पिणार होते ते सगळे प्यायले होते. आणि महेश मांजरेकरांचा इव्हेंट म्हणजे काय, सगळं तुम्हाला मुबलक मिळतं. पण मी का, त्यामागे माझं थॉट होता की उद्या मला महेश मांजरेकरांकडे काम करायचं आहे. बरोबर. पण तसं काही घडलं नाही. मला त्यांच्याकडून एकही फोन आला नाही. याचं कारण पण तेच की कोणीतरी कान भरणं, मागून जाणं. त्या माणसांची नावं पण आहेत माझ्याकडे, पण ते मी आता सांगू सांगू नाही शकत शकत. नाही. अगदी.